संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येकरूंना आतापर्यंत कुठली शिक्षा भेटलेली नाही, त्यामुळे संतापून तेथील जनतेने अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। त्यावरती काय म्हणतात बघा। आणि हा गुन्हा झाल्याच्या नंतर जे काही मदत त्यांना त्या अटक होईपर्यंत इकडे तिकडे फिरवत होते ही जे लोक, हे जे काही रेकॉर्डवरती आले, ह्यांना कुठेतरी मदत होती असं मला वाटतं। आणि या मदत करण्यामध्ये त्यांचे निकटवर्ती जे आहेत, धनंजय मुंडे साहेब यांनी स्वतःच सांगितलं होतं, सगळा महाराष्ट्र त्यांना म्हणतोय की नैतिकता दाखवून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, त्यामुळे प्रशासनाला पूर्ण मोकळा श्वास भेटेल। आणि हे जे काही ज्यांनी या आरोपींना मदत केलेली आहे त्यांना अटक, म्हणजे गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे। आज सुद्धा म्हणजे वारंवार या गावामध्ये आम्हाला सर्वांना यावं लागतं, प्रशासन आश्वासन देतं, तुम्ही म्हणतात परत आम्ही राजकारण करतो, पण एक कुटुंब आणि ते गावकरी जर सर्व तिथे बसले असतील, लहान लहान लेकरं त्यांचे बसलेले आहेत, हे बघ या ताईची उद्या एक शेवटचा पेपर राहिला 12वीचा, तरी सुद्धा हे त्यांचे भाऊ, त्यांचे पूर्ण परिवार, त्यांचे सर्व गावातले सर्व म्हणजे लोक फक्त काय सांगतात की जे काही उलट सुलट सांगत नाहीत, की जे आढळतंय कुठंतरी, जे उलट कुठं मीडियावरती दिसलं तर त्यांना सरेंडर करताना वाल्मिक कराडला ते डॉक्टर काय नाव वाय बसे असतील, पैसे ट्रान्सफर करतात, ते का अटक ह्यांना जी दादागिरी बालाजी तांदळेंनी केली होती ते वारंवार सांगतात। मग कुठे ह्यांना कागदावर घेतलं का तपासाला बोलवलं हा संशय येतो। आणि कुठेतरी मग अडचण परत या तपासामध्ये येऊ नये। ही सर्व मंडळी पैशानी खूप दानशूर आहेत, म्हणजे दानशूरपेक्षा पैशानी चांगले आहेत। मग कुठं ना कुठं कसा तपास थांबवता येईल ह्यांचा प्रयत्न होईल, त्यांच्यामुळे ह्यांना गुन्ह्यात घेतलं पाहिजे, अटक झाली पाहिजे। आज घटनेला 77 दिवस पूर्ण झाले, मात्र पूर्ण आंदोलन फरार आहे। कुठेतरी मग गृहमंत्र्याचं किंवा गृह खात्यात आणि पोलीस खात्यात आपल्याला सांगावं लागेल। हे बघा, पोलिसांना तपासायचं असेल, जर तो माणूस जिवंत असला तर 24 तासामध्ये तो सापडेल। माझं मत तसं, काही प्रकरण आधीची जर बघितले तर जो माणूस नसेलच तो काय सापडणार, हा मूळ विषय ह्याच्यातला। म्हणून ह्या सर्व तपासामध्ये अजून काही खालीवर होऊ नये, जे काही मोबाईल सापडले नाहीत की अनेक अजून काही विषय असतील। आता ह्या सगळे तिन्ही जणांचं बोलणं होतं, हे सगळं बघितलंय लोकांनी, त्याच्यामुळे त्यांना गुन्ह्यात घेतलं पाहिजे, अटक झाली पाहिजे। तुम्हाला असं म्हणायचंय का जो आरोपी फरार आहे तो त्याचा काही घातपात झाला आणि त्याचा मृत्यू झालाय किंवा त्याचा मृत्यू करण्यात आला असं काही म्हणायचं? मी तुम्हाला आत्ताच बोलताना सांगितलं, जो माणूस जिवंत आहे तो पोलिसांनी ठरवलं तर 24 तासात सापडू शकतो, म्हणजे काहीतरी त्याच्या जीवाला झाला असणार। एवढा एक शब्द वापरायचा आणि मोकळं व्हायचं, पण तुम्ही केलं काय आतापर्यंत? त्याच्यात साधा तुम्हाला आणखीन उज्ज्वल निकम देता नाही आले, एकदम किरकोळातला किरकोळ विषय। मागणी करणारे तुम्हीच, द्या मानणारे तुम्हीच, बैठका घेणारे तुम्हीच, मुख्यमंत्र्यांकडं मस्साजोग गावकरी घेऊन जाणारे तुम्हीच, आणि होऊ नाही देणारे बी तुम्हीच। मग दुसरा काय पाटील पुरावर आहे नेमकं आपण जे म्हणताय, तुम्ही आहात आरोपी, तुम्हाला माहित आहे, मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही घेऊन जाताय, हे सगळं तुम्ही करताय, म्हणजे कोण? आता मुख्यमंत्रीच करून घेतात ना, कुठं कोण घेत आहे? मुख्यमंत्रीच करून घेतात ना। कुटुंबाशी गावकऱ्याशी सोबत राहायचं, राहा, त्यांच्या मागण्या असतील त्या मंजूर करायला लावू, तुम्ही ऐकून घ्या, आम्हाला सांगा। हे प्रयोग सरक सुरू आहे 3 महिन्यापासून, पण झालंय काय याच्यातलं? आतापर्यंत झालं काय? तुम्ही या विषयात नका राजकारण आणू, हे विषय लय गंभीर आहे। कारण कुटुंबाला बसायची वेळ येते, तुम्ही सरकार असून याच्यात एक शब्द बोलणार, फक्त राजकारण करायचं दिसतंय, झाले मोकळे पळवाट। तुमच्या त्या शब्दानं किंवा तुम्ही प्रत्येक वेळेस गोड बोलू, तुम्ही प्रत्येक वेळेस हा हे करू म्हणून तुम्ही देशमुख कुटुंबाला वेठीच नाही धरू शकत। त्यांच्यावरती दुर्दैवी वेळ ही यायलाच नको होती, आता सरकारच ही दैव, तरी पण त्यांना उपोषणाला बसायची वेळ येते। ही लय संशोधनाचा विषय झालेला आहे सध्या, आणि सगळ्यांना कळतंय, फक्त आता प्रत्येकाला राजकीय हित दिसायला लागलं।
पण त्याच्यात दुसऱ्यांदा देशमुख कुटुंबाचा बळी घेऊ नका तुमच्या राजकीय हेतूसाठी. महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, दुसऱ्यांदा बळी नका घेऊ आता. आणि मुख्यमंत्री 100% दुसऱ्यांदा बळी घ्यायला लागले संतोष भाई. आपल्याला जेवढी धमक आहे ना तेवढं छातीत ठोकून काम करतो. मग कोणाचा बाप असू दे, दुश्मनी होती नाही तो वैर होऊन फिरून माग हटत नाही. अस्सल रक्त आहे, फिरून मागे सरकार. ते छक्के पंजे खेळता येत नाहीत मला. छक्के पंजामुळं दुसऱ्याचं कुटुंब डावावर लागतं. कोण खेळते? मुख्यमंत्री, दुसरं कोण? 3 महिने लागतात काय? दादा तुम्हाला असं म्हणायचं या सगळ्या प्रकरणाला गृहमंत्री आणि मुख्यमंत्री या लोकांना पाठीशी घालते. मग पाठीच नाही आली तर मग काय? मग या गाड्या आतमध्ये जात आहेत, त्याच्यावरती जे कंटेनर आहेत त्यातले काही सिंगापूरला जातील, काही USA ला जातील. मोबाईल सापडा ना होय. ते कोण आहे? खोट्या का चाट्या काहीतरी देऊ, त्याचा मोबाईल सापडा नाही का? नुसतं मोबाईल. अरे यार, सगळ्याला सगळं कळतं काय आता. जे देशमुख कुटुंबीय 1 महिन्यापूर्वी 1.5 महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटतात. मुख्यमंत्र्यांसोबत साधक चर्चा होते. त्या ठिकाणी अनेक कुठे पळला जाता अर्ध बीडचं जेल भरलं असतं, अर्ध जेल. आणि ही महाराष्ट्रातली पहिली घटना अशी आहे. आणि त्या घटनेतले पीडित हे पहिल्यांदा देशमुख कुटुंबा इतकं दुसऱ्यांचे दार झिजवणारं एकही मी राज्यात आणखीन कुटुंब बघितलं. इतके न्यायासाठी प्रत्येकाचे उंबरे झिजवले, तरी उपोषणला बसायची वेळ आली. आमचा खरेपणा पटत नाहीये. हाव जी असते ना ती कशात असली पाहिजे, कशात नसली पाहिजे याचं भान असलं पाहिजे. आपण केलेल्या चुकावर पांघरून घालायसाठी कोणाचं कुटुंब डावावर नाही लावलं पाहिजे. कुणी चुका केल्या होत्या, कोण डावावर? सरकार आणि दुसरं कोण? मग काय तिकडे येडुराप्पा येईन काय दुसऱ्या राज्यात? हेच ना, हेच नाही. तुम्ही न्यायाचं देऊ शकत नाहीत ना. काय दिलाय का न्याय? एखादी बाजू सांगा आम्हाला. हे झाले 9 तर आंदोलन करूनच झालेत, मत्स्यजोग कुटुंबाकडून, गावकऱ्यांकडून, सगळ्या. तुम्ही धरलाय कोण?